विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शेडी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। जेव्हा डॉक्टर कल्याणी यादव ह्या नगर परिषदेचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष उभे होते, तुम्ही जर त्यांचं प्रचार पाहिला किंवा त्यांचं पॅम्फलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची। आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते। भारतीय जनता पार्टीला जी आज देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली। आणि मग जर विचारधारा एक असेल तर तो विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्वाची आहे। आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या करण्यासाठी मी करत आलो। मला आश्चर्य आणि आनंद, आश्चर्य एका गोष्टीचे की एवढी लोक आले कस काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं। आणि आनंद पण या गोष्टीचा की तुम्ही सगळे आले, त्याचं कारण एवढंच आहे, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील। माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरी सुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला। ते आज आपल्या बरोबर आहेत। भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल। तर शत्रू ठेवून पक्ष वाढू शकत नाही। पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला पुढे निमंत्रित केलं, किंबहुना मी त्यांनाही म्हटलं होतं की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो। तिकडची गोष्टी ही संपलेली आहे, त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत जात नाही। आता मी तिथून निघाल्यानंतर उद्या पुढे सापडेल तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो। आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टर सारख्या डिग्रीपर्यंत पोहोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे। यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो, यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांचे मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोहोचले पाहिजे। आणि आज जर ते पोहोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार, मग हे मुळच आमच्या वैचारिकतेची संघर्ष असणार। ते दोन्ही डॉक्टर एकत्र येणार का? दोन्ही डॉक्टर याचं उत्तर ते देऊ शकतील। माझं काम मी केलेलं आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे। आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आणि ती विनंती मी त्यांना केलेली आहे। आज दोन प्रकारचे संदेश आहेत। बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही। धाकधुकीची वेगवेगळे कारणं असतील, तुम्हाला माहिती आहेत काय आहेत। आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो
त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ.